हॅलो गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रूट कस्टर्ड रेसिपी। फ्रूट कस्टर्ड हे उन्हाळ्यातील एक अतिशय चविष्ट आणि थंडगार पेय आहे। यासाठी लागणारे साहित्य: दूध अर्धा लिटर, कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवर मोठे 2 ते 3 चमचे, साखर मोठ्या चमच्याने 3 ते 4 चमचे, कापलेली फळे सफरचंद, केळी, डाळिंब, द्राक्षे आणि चिक्कू। कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी 2 ते 3 चमचे थंड दूध। सर्वात आधी एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे थंड दूध घ्या आणि त्यात कस्टर्ड पावडर टाकून गुठळ्या न होता नीट मिक्स करून घ्या। एका जाड बुडाच्या भांड्यात अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवा। दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर घाला आणि साखर विरघळेपर्यंत 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर उकळवा। आता गॅस बारीक करा आणि तयार केलेले कस्टर्डचे मिश्रण गरम दुधात हळूहळू ओता। सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। मिश्रण घट्ट होईपर्यंत 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा। कस्टर्ड चमच्याला चिकट लागले की गॅस बंद करा। कस्टर्ड थंड झाल्यावर थोडे अधिक घट्ट होते। हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या। मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात कापलेली फळे सफरचंद, केळी, डाळिंब, द्राक्षे घाला। तयार फ्रूट कस्टर्ड 2 ते 3 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार झाले की सर्व करा। कस्टर्ड मध्ये आंबट फळे उदाहरणार्थ संत्री, अननस वापरू नका, त्यामुळे कस्टर्ड कडू होऊ शकते। कस्टर्ड पावडर नेहमी थंड दुधातच मिक्स करावी। गरम दुधात केल्यास गुठळ्या होऊ शकतात। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।